नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजय जाधव यांची पाऊस काळ ही कादंबरी आणि आज भाग 9. रात्रभर पावसानं डोळा उघडला नव्हता. एकसारखा सुपानं पाऊस कोसळत होता. वळचणीचं पाणी खुळ्या कावऱ्यासारखं नदीकडं पळत होतं. कौलात पाणी मावत नव्हतं. प्रत्येकाच्या घरात महादेवाच्या पिंडीवरच्या अभिषेकासारख्या धारेवर धारा लागल्या होत्या. प्रत्येक धारेखाली घरातलं एक भांडं तोंड पसरून वरनं पडणारं पाणी आपल्या पोटात साठवत असलेलं. भांडं पाण्यानं भरून आता गुळणी टाकतंय असं वाटलं की घरातलं कोणीतरी उठून पटकन दारातनंच बाहेर फेकत होतं. गारठ्यानं अंथरुणात येऊन घुसत होतं. थंडीनं पोटात आकडा झाला होता. पाय पोटासंग आखडून गेले होते. कान मात्र बाहेर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा अंदाज करत असलेले. रात्रभर जीवाय बापूंच्या डोळ्याला डोळा नव्हता. जरा धुरमाळल्यागत झालं की जाग यायची आणि त्या अंथरुणात उठून बसायचे. कधी एकदा उजाडतंय असं त्यांना झालेलं. जरा तोंडाला तोंड दिसायला लागलं. बापूंनी छत्री घेतली, विजार दुमडली आणि अंधुक उजेडात नदीच्या रोखानं ते निघाले. घरा पाठीमागच्या मळीला ऊसाचं पीक तालात होतं. त्या पिकात पाणी घुसलेलं. पाण्याचं चलिंदर त्यांनी जसं बघितलं तसा त्यांच्या पोटात गोळाच उठला. रात्रीत पाणी लांब मोहरं सारखलेलं. अगदी एखाद्या वाटमाऱ्यासारखं मळीच्या उसात दबा धरून बसलंय असंच त्यांना वाटलं. त्यांनी विचार केला, बायला आकरितच आलं. पाणी रातीत लांब मोहरं सारखलं की उजेडोस्तवर बहुतेक दारात येणार. काय खरं नाही. ताबडतोब सगळ्यासनी बाहेर काढलं पाहिजे असं म्हणत बापू घराकडं आले. त्यांनी आळीतल्या लोकांना हाळ्या मारायचा सपाटाच लावला. अरे महाद्या, उठके मारदा, अरे पाणी ढुंगणाला येऊन चिकाटलं तरी झोपलाय वय. अय दत्तू आप्पा, अरे तुम्हाला काही वेगळं सांगायला लागतं वय. पोरं बाळं बायका माणसं घेऊन बाहेर पडा. आईला या सांबाला कावा काढायचं. परसा काढला नदीकडं कशाला निघालाय. अरे ह्यांगाड्या तोंडाच्या, तिकडं कुठं निघालायस. मारायचं आहे वय. तिकडं याळावीला जा आणि काटणावर बस निवांत. जा वाळव्या लागस्तवर बस. जीवाय बापू घरोघर फिरून सांगत होते. बापू पाराजवळच्या तिकाटण्यावर आले. तिथेही लोकांची पाण्याविषयी गंभीर चर्चा चालली आली. पण तरीही ते एवढ्या झपाट्यानं वाढणाऱ्या पुराच्या पाण्याला खिजगणतीत धरत नव्हते. बापू मात्र त्यांना तळमळून सांगत होते, अरे माझं ऐका जरा. मागाची रेडिओवरच्या बातम्यात सांगितलंय धरणातनं आणखीन जादा पाणी सोडलंय. नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा दिलाय. ताबडतोब नदीकाठच्या गावातली माणसं बाहेर काढून गावं खाली करायला सांगितलंय. पाणी फुटाफुटानं ज्यापा टाकत वर सारायला लागलंय. कवा येऊन आपल्या घरात घुसल काही नियम नाही. म्हणून म्हणतोय, घरातली म्हातारी कोतारी माणसं, बारकी पोरं बायका यासनी ताबडतोब आमनापूर रेल्वे स्टेशनकडनं बाहेर काढू. आता आपल्या गावाकडं जाण्यात अर्थ नाही आणि आमनापूरचा तर संपर्कच तुटलाय. एकेकाळी किर्लोस्कर कारखान्याच्या कामगारांचं नेतृत्व केलेले जीवाय बापू समाज संघटित कसा करायचा याचा पूर्ण अनुभव असलेले. माणूस रांगडा, पण ह्या लोकांच्या समोर मात्र ते हतबल झाले होते. ते घरासमोर आले की माणसं आवरल्यासारखं करायची आणि ते पुढं गेले की मनातनं वैतागून म्हणायची, आईला ह्यानी का पिकटले. आमचं आम्हाला कळलं ना वय, जागा कावा सोडायची ते. उगं आपलं बारख्या पोरागत लावले. पाणी जरी आमच्या पाडभिंतीला लागलं तरी त्याच्या पुढचा चढ चढून आमच्या दारात काही येत नाही. आमच्या दारात पाणी यायला दारावर जवळजवळ 4 फुटांनी पाणी वाढलं पाहिजे. दारावर एवढं पाणी वाढायला किती पाऊस पडायला पाहिजे. पाण्याच्या बाला सुधीक वर येता येणार नाही याचा काही विचारच नाही करत हे. आणि उगं आपलं पहाटपासनं बाहेर पडा एवढंच लावलं यांनी. एवढं काय लगेच होऊन जातंय वे. बापूसनी कुणीच दाद देत नव्हतं. सकाळचे 10 वाजत आलेले. पाणी आमडापूर माणगाव रस्त्याला धडक मारायला लागलं तरी माणसं बिनधास्तपणे वावरत असलेली. उलट एकमेकांच्याकडे जाऊन चर्चा करायची. म्हणायची, नाही काय झालं तरी आपण आपला मळी भाग काही सोडायचा नाही.
लोकांना सांगून सांगून बापूनही वैताग आल्याला. कावाकावानं ते आपल्या घराकडे गेले. कोपऱ्यातली भरीव कळकाची कानाबरोबर काठी घेतली आणि पहिल्यांदा त्यांनी आपल्या 2 नंबरच्या भावाला राजारामाला हळी दिली. दम देऊन ते त्याला म्हणाले, राजा, आता मुकाट्यानं बायका पोरं घेऊन बाहेर पडतो का घालू दोपाटी? कायलाही शहाणा झाला वय रे? हा, सकाळ धरणं बाहेर पडा म्हणून बॉम्ब आलतोय. एक जण सुदेक ऐकून घ्यायला तयार नाही. भावानं बापूंचा नूर ओळखला आणि मनात म्हणला, आता काही खरं नाही. चिडल्यावर खरंच दणकं लावायला कमी करणार नाही ती. चला, आता लय टाईम घालवण्यात अर्थच नाही. राजारामनं मुकाट्यानं जेवढं शक्य होतं तेवढं सामान बरोबर घेतलं आणि बायका पोरांसह तो घराबाहेर पडला. बापू हातातली काठी आपटत एखाद्या पठाणासारखे प्रत्येकाच्या दारात उभे राहायचे आणि म्हणायचे, अरे किसने, जीव लय वर आलाय वय, गुमान सारेसने घेऊन बाहेर पड, नाही तर एका तडाख्यात तुझा जीव घेतो बघ. काही सरळपणानं सांगितलेलं ऐकू ये ना वैर. अरे मारायची जर हौस असेल तर हे तर बुडून मारण्यापेक्षा तिकडं सीमेवर जावा की. तिकडं पाकिस्तान आगाऊपणा करायला लागलंय, त्याच्याबरोबर लढता मारा की. बापू काठी घेऊन दारात येण्यापूर्वी माणसं बाहेर पडायला लागली. ते आपल्या हितासाठीच बोलतात नवं, मग आपण कशाला एवढा आडेलपणा करायचा? त्यांचा राग आपल्याला माहिती आहे की. कमी जास्त खवळलं तर डोसक्यात काठी घालायला कमी करणार नाहीत ते. चला पाळा. पाणी वाढलं तसा माणसांचा धीर सुटायला लागला होता. 1-2 एकत्र आली की ती एकमेकांशी बोलत होती. आईला, बापू म्हणत होतं बहुतेक तसंच होणार बरं का. पाणी बाहेर तर पडून देते का नाही कोणाला माहिती. आहे आता लई परीक्षा बघण्यात अर्थ नाही बरं का. पाळा. कशाचं पाळत्यात? पाणी वाटवरच आडवं आलेलं. जणू ते पाणी त्यांना विचारत होतं, आता कुठं पाळताय? माझा बा सुधीक वर येणार नव्हता नाही का, मग आता कसं वाटतंय? बापूंच्या बरोबर आता 10-12 नेटाक पोरं फिरत असलेली, सगळ्यांना बाहेर पडायसाठी मदत करत असलेली. बायका पोरांचा आमणापूरच्या गेटकडं जाण्यासाठी लोंढा लागलेला. जवळजवळ 2-3 मैलांची रानारानातली वाट. तिच्यावर कमरे एवढं पाणी, त्यातनं जायचं कसं हे एवढं एकच कोडं त्यांना पडलेलं. एकमेकांच्या आधारानं पुराच्या पाण्याला मागं सारत हळू नेटानं पुढं सरकत असलेली. बापूंच्या बरोबर पोरं घर पालथं घालत असलेली. कुणाला गोड बोलून तर कुणाला दाब देऊन पुराच्या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी धडपडत असलेली. मानगावातली जेवढी मळीला राहायला आली होती त्यातली जवळजवळ सगळ्यांना जीवाय बापूंनी हळूहळू वाटेला लावलं. आमणापुरासनं मळीला राहायला आलेल्या लोकांच्या मदतीला जायचं असं ठरवून बापू तिकडं वळणार. एवढ्यात त्यांना कोणतं म्हणलं, अहो आपले अण्णा उचापथे अजून घरातच आहे. आधीच ते लंगडं आहे. जर पाणी जास्त कमी वाढलं तर त्यांना बाहेर कसं काढायचं? अहो लय त्यासनी सांगून भाडाळलो, पण ते कोणाचं ऐकणच झाल्यात. चला बरं, चला माझ्या संकट चला, बघूया काय म्हणतोय ते तर कळलं का नाही. हातातली काठी आपटत सारी जणं अण्णा उचापतीच्या दारात आली. पठ्ठ्या सोप्यात खाटावरच बसलेला. अण्णा, अरे पाणी वाढायला लागले, घरातली सगळी बाहेर पडली, मग तुम्ही का हिथं अजून बसलाय? तुम्ही कधी बाहेर पडताय? जगूनं विचारलं. का, माझी काय तुम्हाला अडचण होती का? मी बाहेर जाईल नाही तर हिथंच राहील. तुम्हाला काय करायचं आहे? हां, काय करायचं तुम्हाला? अहो अण्णा, असं म्हणून कसं चाललं? पाणी जर जास्तच वाढलं तर पुन्हा काय करणार सांगा? तुम्हाला मोकळ्या रस्त्यानं सरळ चालता येत नाही आणि मग पाणी वाढल्यावर कमरे एवढ्या पाण्यातनं कसं बाहेर पडणार तुम्ही? हे बघा, आम्ही काय आता कोकोला बाळ नाही मला समजून सांगायला. हां, मी हितनं बाहेर पडतो आणि घर मोकळं सोडतो, माझी मागं राहणारी माझ्या घराची वाट लावू दे. कुणाचा कशासाठी जीव वडतोय हे काय मला समजा नाही का? त्याच्या ह्या बोलण्यानं सगळे बिथरले. अण्णा तुम्हाला काय म्हणायचं? मागं राहणारी तुमचं घर लुटायला राहणार आहेत का? अरे प्रत्येकाला हिथं आपला जीव कसा वाचवायचा ही काळजी लागली आणि तुम्हाला वाटतंय आम्ही तुमच्या घरात चोरी करणार? काय तुमची विचार करायची पद्धत आहे राव. नाही असं असेल ना तर कुशाल तुम्ही तुमच्या घराची राखण करत बसा. चला रे, एवढं ह्याचं ऐकून गेलं, ह्याचं काय आपण देणं लागत नाही राव. ज्याचं करावं भलं ते म्हणतंय आपलंच खरं.
तेव्हा सगळेजण तिथनं हल्ले, तरी पण त्याच्यावर काही फरक पडला नाही. पुढारपण करून आमासनी बाहेर काढायचं यांचा काहीतरी डावच दिसतोय. सगळी माणसं बाहेर घालवायची आणि मोकळी घरं चोरासारखे लुटून वर साधुपानाचा आव आणायचा. पुढच्या महिन्यात निवडणुका आल्या त्या. पुराच्या वेळी आम्ही तुम्हाला किती मदत केली, त्यावेळी दुसरं कोण आलतं का मदतीला? आता आम्ही सांगतोय तसंच वागायचं, असं अजून वर म्हणायला मोकळे. आईला जिथं जाईल तिथं या पुढाऱ्यांनी वैताग आणलाय. मेलेल्या माड्यावरच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अवलादी, असं स्वतःशीच बडबडत अण्णा उचापते घरात गेले. जीवाय बापूंना वाटत होतं की माझी माणसं पुरातनं बाहेर काढली पाहिजेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं पाहिजे. पण अण्णा उचापतेसारख्या माणसांना त्यांच्या बोलण्यातसुद्धा काहीतरी काळं बेरं वाटत होतं. दत्तू दादा घरात अडकून पडल्यात, त्यासनी कसं बाहेर काढायचं बरं? सुताराच्या दामूनं विचारलं. गावातनं नाव आणता येते का बघू, आणि आता हे तर जेवढे राहिले त्यांना सगळ्यांना एकदम बाहेर काढू. बापू आता आमनापूरला पण जाता येत नाही आणि आपल्या गावाकडं पण जाता येत नाही. दत्तू दादांचा एक पाय गुडघ्यातनं काढल्यामुळं लय अवघड झाले हो. काळ्या वाड्याच्या वरच्या बाजूनं धुमाळकीतनं एकमेकांच्या हाताला धरून कसं तरी जाता येईन, पण दादासनी चालताच येत नाही, मग काय करणार? काळजीच्या सुरात श्रीकांत बोलला. सगळेच विचारात पडले. आता काय करायचं? राहिलेली माणसं बाहेर कशी काढायची? पुराच्या पाण्यासारखा एकच प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात नाचायला लागला. तेवढ्यात पांडा आचारी पुढे झाला आणि म्हणाला, अरे कशाला एवढी काळजी करताय? नाव नाही मिळाली तर माझं जेवणाचं मोठं पातेल आहे, त्यात काय बसतील तेवढी माणसं बसवायची आणि पातेलं ढकलत आमनापूरच्या रेल्वे गेटपर्यंत न्यायचं. पांडा म्हणतोय तसं करू, चला आता ज्यादा वेळ घालवण्यात अर्थ नाही, असं म्हणत काही पोरं पातेलं आणायला पांड्याच्या घराकडं पळाली. उरलेली पोरं आणि बापू दत्तू दादाच्या घरात हजर झाले. पाणी अंगणात आलं होतं. दादा खाटावर बसलेले, वाकून बाहेरच्या पाण्याचा अंदाज घेत असलेले. मुळात वारकरी संप्रदायाचे रिटायर्ड प्राथमिक शिक्षक. शिक्षकी पेशा हा व्यवसाय न मानता व्रत म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मुलांच्यासाठी राबलेले, सर्वांशी मिळून मिसळून बोललेले. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. कधी कुणाला टाकून बोलणं नाही, कुणाशी भांडण नाही. बारक्या पोरालासुद्धा कधी दाटावून बोलणार नाहीत. बायजा काकूनं पण त्यांच्याच हातावर हात मारलेला, त्यामुळे ह्या दोघांना सगळीजणं अतिशय मान द्यायचे. त्यांना एकुलता एक पोरगा, हायस्कूल शिक्षक झालेला. त्यांनी आपल्या आईवडिलांच्या सारखाच आपला ठसा लोकांच्यावर उमटवलेला. आईबापाला पुराच्या पाण्यात ठेवून आपण बाहेर पडणं त्याच्या मनाला पटत नसलेलं. बायको आणि 2 पोरं पाहुण्यांकडे पाठवून श्रावण बाळासारखी आईबापाची सेवा करत तो घरातच थांबलेला होता. सगळीजणं दत्तूदादाच्या दारात आली. गुरुजींनी खाटेवरनं सगळ्यांना हात जोडले. दादा मावशी पटकन चला बरं, चला पटकन चला. मास्तर तुम्ही बी यांच्याबरोबर चला. बापू पुढे येत म्हणाले, बापू अरे माझी म्हाताऱ्या माणसाची आता कशाला काळजी करताय? फक्त आमच्या बिराडाला आणि पोराला बाहेर घेऊन जावा. पुराचं पाणी काही लगेच घरात येणार नाही, आणि आलं तर भगवंताची मर्जी. तारणारा तोच आणि मारणारा बी त्योच. असं म्हणत पांडुरंगाच्या फोटोकडे बघत दादांनी हात जोडले. दादा आता तुमच्यासारख्या शहाण्या माणसांनी समजून सांगायचं म्हणलं तर मग आमचं सगळंच खुटतंय की. काटा दिसतोय मग त्याच्यावर पाय टाकायची काय गरज आहे का सांगा बरं? बापू समजुतीच्या सुरात बोलले. त्यांचं काय ऐकताय बापू? अहो सकाळ जर न पोरगं मिनत्या करतंय तर ह्यांचा आपला एकच ठेका, तुम्ही जावा मी इथंच थांबतो. अहो सगळं जग ह्यांना किती मानतंय आणि ह्यांचा शानपणा बघा. बायजा काकू बापूच्या बोलण्याची री ओढत वैतागून बोलली. तिला आपल्या जीवापेक्षा नवऱ्याबरोबर पुरात अडकून पडलेल्या आपल्या पोराची काळजी होती. तिची ती माया तिला बोलतं करत होती. दादा चला आता आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. बापूंनी त्यांच्या हाताला धरलं. त्या दोघांना पातेल्यात बसवलं. मास्तरसह सगळीजणं पातेलं ढकलत पुराच्या पाण्याशी सामना करत पुढे सरकायला लागले.
5 वाजेपर्यंत जवळजवळ 50 माणसांना बाहेर काढताना ह्या सगळ्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. अण्णा उचापते अजून घरात राहिला याची रुखरुख जीवाय बापूंना लागलेली. ते पोरांना म्हणाले, अरे पोराओ, अण्णा उचापतेला तेवढं काहीतरी करून बाहेर काढू. फुकट बुडून मरल, चला त्याच्या घराकडं. वाढणारं पाणी बघून अण्णाचं धाबं दणाणायला लागलेलं. आता बोलून उपयोग नव्हता. लंगड्या पायानं 4-5 किलोमीटर पाणी तोडत जाणं शक्यच नव्हतं. आपण उगाच बडबडलो. आता आपल्याला बाहेर काढायला कोण मदत करणार, या विचारात तो हुंबऱ्यात येऊन उभा राहिलेला. बापू आणि पोरं येताना जशी त्यांनी बघितली तसा तो त्यांना जोरजोरात हाका मारायला लागला. आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे असं त्याला वाटल्यावर तो मोठमोठ्यानं एकसारखा बडबडायला लागला. आईला काय माणसं असतील, जिथं जात्याले तिथं भ्रष्टाचार करतात. पुरातनं बाहेर काढायला आपली तेवढी कशी वळखली. याच्या आईला ह्या पावसाच्या सरकारच्या यांचं काही टकुरं फिरलं काय. अरे हे तर आम्ही मरायला लागलो तरी पाणी सोडतात. आता पाणी सोडायची काय गरज होती का. या पावसाने बी एकसारखा दणका लावलाय. तोंडाला फेस येस्तवर गडी स्वतःशी येड्यागत बडबडत असलेला, पण त्याचं गुऱ्हाळ ऐकत बसायला कोणाला सवड होती. शेवटी लईच कालवा करायला लागल्या कोणीतरी म्हणलं, अरे ह्याला बी घाला पातेल्यात आणि द्या जावा नदीच्या धारेवर सोडून. सकाळ धरणं मिनत्या केल्या तेव्हा ह्याच्या अंगात आलतं आणि आता लागला कॉकलायला. बापूंनी पोरांची समजूत काढली. अरे असं करून नाही चालत, असतं एखादा आगाऊ म्हणून काय त्याला टाकून देऊन चालतंय वे. घाला घाला त्याला पातेल्यात घाला, चला सोडून येऊ त्याला. आता फक्त त्यांनाच तेवढं बाहेर काढायचं राहिलंय, आहे का नाही. पोरांचा नाविलाज झाला. त्यांनी अण्णा उचापतेला पातेल्यात बसवलं. पुराच्या पाण्याबरोबर सामना करत करत पातेलं पुढे पुढे सरकायला लागलं. आपण यांच्या नावानं सकाळ धरणं बडबडलोय, कदाचित मध्येच उतरवून टाकलं तर काय करायचं. या भयानं पुरातनं बाहेर पडेपर्यंत त्यांनी एकही शब्द काढला नाही. पातेल्यातनं उतरल्यावर स्वतःशीच काहीतरी बडबडत तिथनं तो निघूनही गेला. गावातली माणसं बाहेर काढताना पोरांच्या नाकी नऊ आल्या. म्हातारी माणसं हेकाड स्वभावाची, कितीही समजून सांगितलं तरी पोरांचं ऐकायला काही तयार नव्हती. वैतागलेला मोऱ्याचा परसू म्हटला, ए बघा, हे म्हातारी माणसं आहेत ना, आपल्याला अशी दाद देणार नाहीत. पोलिसांना घेऊन येऊ म्हणजे मुकाट्यानं ऐकतील. अरे पण पोलीस आहेत कुठं. आहे की आहे ती तलाठी अण्णासाहेब आणि 3 पोलीस तिकडं साळुंकी आप्पाच्या घरात थांबले आहेत. अरे तुला माहिती नाही का, त्यातल्या 2 पोलिसांनी सकाळीच आपलं गाव गाठले. ते कसं काय कसं काय, त्यांना तसं गाव सोडता येणारच नाही, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे तो. अरे कशाची नोकरी घेऊन बसला. त्या तिघांपैकी 2 पोलीस तासगावच्या पलीकडचं माळांगचं होतं. तिकडं माणसाला पाणी प्यायला मिळायची पंचायत. त्यांच्या बाप जन्मी एवढं पाणी त्यांनी कधी बघितलं वे. एवढं पाणी बघून त्यांचं डोळं लागलं फिरायला. दोघं पण अण्णासाहेबाशी म्हणाले, अण्णासाहेब जर पाणी कमी जास्त वाढलं तर हितली माणसं पुरातनं पोहून बाहेर पडतेली, पण आमच्यासारखेच नाही विहिरीत सरळ पोहता येत नाही. मग ह्या पाण्यात आमचं होणार कसं. आम्ही बुडून मारणार. ती नोकरी गेली खड्ड्यात, आमची बायका पोरं वाट बघत असतील, आम्ही आमचं गाव गाठतो असं म्हणत त्याने का अशा गोंधळला आणि सकाळी पळून गेले ते. अरे न जाऊन काढतात काय, त्यांचा काय जीव वर आलाय का. अण्णासाहेबांच्या बरोबर राहिलेला पोलीस ताकारी जवळचा आहे, त्याला आहे नदीच्या पाण्याची सवय. पण ते सुद्धा एवढं पाणी बघून घाबरलंय. ज्याला त्याला तेच म्हणते की पाणी जर जास्त वाढलं तर यातनं बाहेर कसं पाडायचं. अरे पोलिसासारखा पोलीस त्याचा बी धीर सुटत चाललाय. गावाबाहेर पडलेल्या माणसांची व्यवस्था करायला मी जातो असा त्यांनी अण्णासाहेबांच्या मागं सारखा तागादा लावलाय. कुठलं पोलीस आणि कुठलं कोण. हे बघा, आपलं गाव आपली माणसं आपणच वाचवली पाहिजे असं म्हणत ती पुढच्या कामगिरीवर निघाली. गोदा आबाचा वाडा पुराच्या पाण्याबरोबर टकरा देत होता. वाडा भक्कम होता, त्याचं दगडी बांधकाम नजरेत भरत होतं. दरवाज्यावरची कमान नगारखान्यासारखी दिसायची. दरवाजा ओलांडताच आत अंगण आणि कमरेबरोबर जोता असलेला ऐसपैस सोफा, त्याच्यावर सगळ्यात उंच माडी. माडीच्या गच्चीत उभं राहिलं की आजूबाजूचा परिसर टापूत यायचा. माझ्या लहानपणी आमच्या म्हातारीबरोबर मी 1-2 वेळा त्या घरात गेलो होतो. गच्चीत उभं राहून खालच्या पोरांना हाका मारल्या होत्या. 70च्या घरातला आबा कमरेत वाकलेला, हातात काठी आलेली,
डोळ्यांवर चष्मा येऊन कानांनी दगा दिलेला. हिंडता फिरता त्याला दम लागायचा, पण मनानं मात्र तो खंबीर राहिला होता. गाव पुराच्या भ्यानं पळायला लागलं तसं गोंदा आबानं पोरांना बोलवलं आणि त्यांना म्हणाला, पोरांनो, बायका पोरं जनावरं घ्या, तुम्ही बाहेर पडा, विट्याच्या पाहुण्याकडं जावा. आणि आम्हाला जायला सांगताय आणि तुम्ही इथं काय करताय? अरे समद्यांनी घर सोडून कसं चालेल? मग काय करायचं? पाणी घरात शिरल्यावर त्याला काय मिठी मारून बसायचं? ते काही नाही, जेवढं घालता येईल तेवढं सामान ट्रॅक्टरमध्ये घालतो, तुम्ही, आई आणि बाकी सारी जणं ट्रॅक्टरमध्ये बसा, विट्याला जावा. मी गाडी बैलां जनावरं घेतो, यादववाडीला जातो. थोरला पोरगा तावानं बोलला, हे बघ, अरे पाणी किती बी आलं तरी पाणी माडीव काही येत नाही. म्हाताऱ्यानं समजून सांगितलं, अरे आबा, पाण्याचा काय भरोसा आहे? जास्त पाणी आलं, माडीचं ढासळली तर काय करणार? अरे माडी ढासळायला ती काय तुमच्या आजच्या सिमेंट विटाच्या बांगल्यासारखी आहे का? तिचा पाय 10 फूट खोल काढलाय, त्याच्यात हत्तीच्या अंगासारखा एक एक दगड घातलाय, पाया भरून घेतलाय, समदं बांधकाम चुन्यात केलंय. पाण्याच्या बाला हालत नाही, तुम्ही काळजी करू नका, तुमचं तुम्ही जावा. आता तुमचं नशीब तुमच्याबरोबर, असं मनात म्हणत पोरांनी पाण्याच्या भीतीनं आपली बायका पोरं घेतली, वाडा सोडला. पण म्हातारीचा जीव आबात अडकला. तिने पोरांच्या बरोबर जायला नकार दिला. ती दोघंच वाड्यात राहिली. पाणी आता वाड्याच्या चौकातनं जोत्यावर चढलेलं. सोप्यातला माच पाण्यात उभा असलेला. पोरांनी जाता जाता फेकलेल्या वाकळा, चादरा त्यावर बेवारच्यासारख्या पडल्या होत्या. पाणी आता हुमरा ओलांडला की आतल्या घरात उडी मारायच्या तयारीत असलेलं. सोप्यात लावलेल्या जुन्या पुराण्या फोटोतलं वाडवडील सोप्यातल्या पाण्याकडं भेदरलेल्या नजरेनं वाकून वाकून बघतेच जणू. आबा गच्चीत आला. त्यांनी समोर नजर टाकली. जिथवर नजर पोहोचत होती तिथवर पाणीच पाणी पसरलेलं दिसत होतं. पूर्वेकडं यादववाडीपर्यंत पाणी पसरलेलं असावं. साळुंक्याच्या घराच्या भिंती निम्म्या अर्ध्या पाण्यात बुडालेल्या. गावातली पिण्याच्या पाण्याची टाकी पाण्यातच उभी असलेली. सारं गाव परातीत ठेवलेल्या पाण्यातल्या देवासारखं वाटत असलेलं. लाल भडक पाणी जाग्यावर नाचत असलेलं. महादेवाच्या देवळाजवळ पाण्याचा गोल गोल भोवरा होत असलेला. सूर्यवंशी डॉक्टरच्या दवाखान्यातल्या गोळ्यांच्या बारण्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागदाच्या नावेसारख्या पाण्यावर तरंगत असलेल्या. भिवाच्या छापराचं फक्त मेडकंच दिसत होतं. आबानं मागच्या खिडकीतनं मावळतीला बघितलं तसं त्याचं डोळं फिरायची पाळी आली. घराच्या पाठीमागची खोताची आळी पाण्यात कुठं गडप झाली आहे तेच कळत नव्हतं. तिथं पाण्याखाली घरं आहेत हे कुणाला सांगून सुद्धा पटलं नसतं. नदीचं पात्र कुठलं हेच कळत नव्हतं. ते आता ओळखायच्या पलीकडे गेलं होतं. नाही म्हटलं तरी येळावी, सावळज, निमणी या गावच्या लिफ्ट इरिगेशनचे जॅकवेल नाकातोंडात पाणी जाऊ नये म्हणून टाचा उचलून अंतराळी व्हायला बघत असल्यासारखे वाटत होते. बाजूचं पाणी त्याला आडवं करायसाठी ढोसण्या देत असलेलं आणि आता आपलं काही खरं नाही म्हणून वांगाळ तोंड करून ते एकमेकांकडे बघत असलेले. आणि हापसा की आता पाणी. माझ्या पोटात पायपा घालून पाणी वाढतंय. राक्षसासारख्या मोटारी बशिवताय. खालच्या माणसासनी थेंबर पाणी प्यायला मिळालं आणि तुम्ही रानाला मीठ फुटस्तवर पाणी पाचताय. खालची माणसं पाणी पाणी करून मेली तरी तुम्हाला दया येईना. एवढ्या जागेवर 4 ठिकाणी हे नळकुटं उभी केली सा. बारक्या मोटारीसने तर काय मापच नाही. पावली मोटारी घुमत्यात. कांठेळ्या बसून गेल्या त्या. शांतता कसली ते नाहीच. जरा निवांत राव म्हणलं तर यांचा गुई गुई आवाज टक्कुर उठवतोय. मोटारीच्या पायात काटा रोतावा तशा पोटात चालत्यात. पण सांगायचं कुणाला? पाण्यासाठी कोकलत होता ना, आता पाण्यात बुडून मारा असं म्हणत पाणी पळतंय असा भास आबाच्या मनाला झाला आणि आबाच्या अंगावरच काटा आला. आबाला 1914 सालचा पूर आठवायला लागला. गावात पाणी शिरलं. माणसं भयभीत झाली. निम्मी अर्धी गावातनं बाहेर पडली. बाकीच्यांनी टेकाडावरच्या घरातनं तळ दिला. वाळलं हरभरं खाऊन 4-5 दिवस काढलं. शेवटी आमणापूरच्या वतात बामणाच्या पोरीनं पूर पावायला उडी टाकली. पूर पवत ती औदुंबरला निघाली तसा पाण्यानं दम टाकला.
तिचं महात्म्यच तसं होतं. तिने पुरात उडी घेतली की कृष्णाबाई आपोआप मागं सारखायची. मग सवाष्णी बायका नदीची खणा नारळानं ओटी भरायच्या आणि माहेरला आलेली पोरगी नांदवायला जावी तशी ती पात्रात परत जायची. नवसाच्या पोरांचं पाळणं लोक पुरात खेळवायची. पाळणा सजवायचा, त्यात बाळासाठी अंथरूण टाकलं जायचं, त्यावर दुपटं टाकून बाळाला पाळण्यात ठेवायला जाय आणि मग तो पाळणा घागरीच्या नाहीतर भोपळ्याच्या सांगडीवर ठेवून पट्टीचे पोहणारे 4 जण त्या सांगडीबरोबर आत उतरायचे आणि पाळणा खेळवायचे. बघणारी माणसं तोंडात बोटं घालायची. आता काय होते, पाळणा धाराला लागला तर काय होणार, या असल्या काळजीनं हलक्या मनाची माणसं बेदरून जायची. पोराला बाहेर आणेपर्यंत त्यांच्या जीवात जीव नसायचा. पण एवढ्या दुथडी भरून चाललेल्या पुराचं पाणी पोराच्या अंथरुणाला शिवल कुठलं? अहो, शेवटी आई येते. आपल्याच लेकराच्या जीवावर ती कशी उठल? पोराच्या आईचा सुद्धा जीव खालीवर व्हायचा नाही. कृष्णामाईनं दिलेलं दान आहे, ती परत कशी हिसकवून घेईल? माझ्यापेक्षा तिचा पोराव जास्त जीव आहे, मग मला काळजी करायचं कारण काय? असं म्हणत ती शांतपणे बघत राहायची. इतकी माणसांची नदीवर श्रद्धा होती. आठवणींना बगल देऊन आबा समोरच्या पाण्याचा विचार करायला लागले. औंदाच्या पाण्याचं चलिंदर जरा वेगळंच वाटते. पावसानं सारखा दणका लावलाय. लवकर उघडल असं काही वाटत नाही. खिडकी कशाला उघडी ठेवली व? वरतीकडनं पावसाचं शितोडं आत येत्यात. गार वाऱ्यानं पोटात कळा यायला लागले आणि तुम्ही खुशाल खिडकी उघडी ठेवून बसलाय वे. बंद करा किती खिडकी. आबाची म्हातारी आबावर खेकसली. मग आबानं खिडकी बंद केली. हवेत चांगलाच गारठा भरला होता म्हणून आबानं अंगाभोवती शाल लपेटून घेतली. गावातला कालवा त्याच्या कानावर येत होता. जनावरांचं हंबरणं, कुत्र्यांचं रडणं त्याच्या मनाला अस्वस्थ करत होतं. बारकी शेरडं रेडकं आपला मालक आपल्याला इथंच ठेवून आपल्या जोडीच्या जनावरांनी घेऊन चाललेला बघून आरडत होती. त्यांच्या पाठीमागं जाण्यासाठी धडपडत होती. धाडसानं गुडघाभर पाण्यापर्यंत त्यांची सोबत करत होती. पण पाणी गळ्याला लागलं की मागे सरत होती. काही पाण्यात गटांगळ्या खाऊन वाहत जात होती. आपल्या मागं राहिलेल्या लेकरांच्या ओरडण्यानं गाई म्हैशी मालकाच्या हाताला हिसाडा देऊन मागं पळायला बघत असलेल्या, तर हातातून सुटलेल्या जनावराकडं बघत तुझं नशीब तुझ्याबरोबर असं म्हणत आपला जीव वाचवायसाठी मालक पुढं पळत होता. एखाद्या प्रेताला निरोप देताना माणसांचा जो आक्रोश होतो तशी अवस्था साऱ्यांची झालेली आणि प्रत्येकाच्या मनात एक वेगळंच वादळ उठलेलं. श्रोते हो, हा होता 9वा भाग. 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.